फार साहित्य लागत नाही, मोजक्याच साहित्यात झटकेपट तयार होते. त्यासाठी इथं मी वजनाने 200 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेत. तुमच्याकडे कच्चे शेंगदाणे असतील तर आधी थोडेसे भाजून घ्या. शेंगदाणे आपण नेहमी भाजतो की नाही तसेच भाजून घ्यायचे. साल काढलेले नाही, साली सहित आपण शेंगदाणे वापरतोय. चला, घेतलेलं तेल पॅन मध्ये चांगलं गरम करून घेऊयात. तेल गरम झालं की यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे. सोबतच घालूयात लसणाच्या पाकळ्या. खूप जास्त वेळ नाही, शेंगदाणे फक्त गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. भाजलेले शेंगदाणे असे तेलामध्ये थोडेसे परतून घेतले ना की तयार होणारी शेंगदाण्याची चटणी अगदी मोकळी मोकळी तयार होते. तर हे पहा, गॅस मध्यम ठेवून शेंगदाणे मी परतून घेतले, हलके गरम झालेले आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे गार करायचे. शेंगदाणे गार झाले की यामध्ये घालायचे पावडर मसाले, कांदा लसूण मसाला. इथे मी 1 टेबलस्पून तिखट वापरले, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त केलं ना तरी पण चालेल. चवीनुसार मीठ घातलं आणि हळद घातलेली आहे. पाणी न घालता मिक्सरमध्ये याला रवाळ असं वाटून घ्यायचंय. तयार झाली आपली झटकेपट शेंगदाण्याची चटणी.